नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी व रामटेक तालुक्यातील कांद्री नगर पंचायत ते फुलझरी रामटेक या 174 कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या 48 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या संदर्भात नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे तयार करण्यात येत असलेल्या रस्त्यावर धानाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली। यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे। नागरिकांचा वाढता रोष पाहून जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारमोरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे रमेश कारेमोरे, राका येथील किशोर बेलसरे हेही आंदोलनात उतरले। तणाव वाढत असल्याचं पाहून कन्हाड पोलीस ठाण्याचे अधिकारी सार्थक नेते हेही आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले। या आंदोलनानंतर बांधकाम कंपनीनं ट्रॅक्टर मालकाला 70,000 रुपयाची नुकसान भरपाई दिल्यानंतर सुमारे 5 तास चाललेले आंदोलन सुरळीत झाल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। कनान से लेके निमखेड़ा नगरदन ये रोड हर्ष कंस्ट्रक्शन कंपनी, ये कंपनी को है विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग, इसके अंडर में ये काम चालू है। लेकिन हम देख रहे हैं कि पिछले 2 साल से ये काम की शुरुआत हो रही है, लेकिन जिस तरीके से ये काम में गति होना चाहिए था, जिस तरीके से काम की स्टैंडर्ड होना चाहिए था, जिस तरीके काम की गुणवत्ता होना चाहिए था, ऐसा कुछ भी यहाँ दिखाई नहीं पड़ रहा है। अभी हम नगरदन से जब आते हैं तो एक तरफा सीमेंट रोड बना के रखा है, जिसकी विड्थ जो है बहुत हुआ तो 2-2.5 मीटर है, जिससे एक गाड़ी भी पास हो सकती नहीं। उसको साइड भरम भी भरा नहीं गया, वहाँ एक्सीडेंट होते हैं। ये रास्ते पे बारंबार एक्सीडेंट होना चालू है। दरअसल ये देखा जाए तो ये काम की ये दुर्दशा इसलिए है क्योंकि यहाँ के जो स्थानिक आमदार है आशीष जायसवाल, स्थानिक खासदार है कृपाल तुमाने, इनकी नज़र सिर्फ ये रास्ते पे गिट्टी मुरूम कैसे डालना, रेती कैसे डालना, अपने कार्यकर्ताओं को काम कैसे मिला के देना, कंपनी से हाथ मिला के पैसे कमीशन खोरी करना, ये सारी वजह से सार्वजनिक बांधकाम विभाग के अधिकारी भी एकदम शांत है। बोर्डा नगरदन निमखेडा असे या रस्त्यावर जे शेतकऱ्याच्या धानाचे नुकसान झालं, कारण का या रस्त्याचे काम जे ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही आणि अनेकच्या त्याच्यामध्ये रस्त्या काम करत असताना अनेकचे प्रॉब्लेम या ठिकाणी दिसून येत आहे। कारण का जे गड्डे खोदले त्यांना डायव्हर्सन नाही, कुठे रस्त्याला गड्डे आहे त्यांना बुजवल्या गेले नाही, त्यामुळे का नाही अनेकचे छोटे वाहन जे आहेत स्लिप होऊन पडतात आणि त्यांना मोठा अपघात होत आहे। या अपघात जो होत आहे ते हे कंपनी याची पूर्णपणे जिम्मेदार आहे। टेकाडीपासून नगरदनपर्यंत मागील 2 वर्षापासून हे काम सुरू आहे। या रोडचं कोणत्याही रेप्युटेड म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीला काम न देता तुकड्या तुकड्यामध्ये आपापल्या कार्यकर्त्याला कसं खुश करता येईल इलेक्शनची नजरेनं त्या हिशोबाने काम दिलेलं आहे। आतापर्यंत यांचं 1-1.5 वर्षामध्ये 25% सुद्धा काम झालेलं नाही। त्यातल्या त्यात या ठिकाणी जितके काही टप्पे बनवलेले आहे 50 मीटर 100 मीटरचे सिमेंट रोड या ठिकाणी जर तुम्ही पाहत गेलं नगरदनपर्यंत तर 5-6 ठिकाणी बनवून ठेवलेलं आहे। रोड बनवत असताना जे डायव्हर्शन आहे बाजूचे त्या ठिकाणी त्यांनी तो सर्व्हिस रोड बरोबर केलेला नाही, 2 गाड्या निघत नाही। आता तर ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे इतकी मोठी हे सगळे गावातील आजूबाजूचे सगळे नागरिक आहेत, जाणारे येणारे लोक आहेत। या ठिकाणी कुठेही काम चालू असताना यांचे बोर्ड नाहीत, डायव्हर्शनचा बोर्ड नाही, कुठेही काही म्हटलं म्हणजे या ठिकाणी रिबिनसुद्धा लावले नाही आणि या कोणत्याही ठेकेदाराचा कुठलाही या ठिकाणी माणूस नाही। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।